संभाव्य पूर परिस्थितीसाठी राधानगरी प्रशासन सज्ज, तहसीलदार अनिता देशमुख. भोगावती नदीत रेस्क्यू फोर्सची प्रात्यक्षिके. राधानगरी तालुक्यातील पडळी येथे भोगावती नदीत आज संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि बोटिंगचा सराव, चाचणी आणि प्रात्यक्षिक घेण्यात आलं. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर. रबरी बोट भोगावती नदी पात्रात फिरवून प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी राधानगरी प्रशासन सज्ज असून प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं सांगितलं. पूरस्थितीचा विचार करून बोटीचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरवरून KDRF कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे एकूण 15 आपदा मित्र आणि आपदा सखी आपल्या इथे उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये आपण बोटीचं टेस्टिंग आणि बोटीचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. राधानगरी तालुक्यातील जनतेला मी हा संदेश देऊ इच्छिते की येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी राधानगरी प्रशासन सज्ज आहे. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, महसूल सहाय्यक प्रीतम हिंगमिरे, मनीष पाटील, सचिन पाटील, कोमल पाटील, जितेंद्र मरगळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान कृष्णात सोरटे, प्रीतम केसरकर, शैलेश हांडे, शुभांगी घराळे, प्रणाली महेकर, साक्षी पाटील, प्रथमेश येरुडकर, आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले, साहिल कोळी, सुरज पाटील, प्रतीक कांबळे, सौरभ पाटील, सुशांत खामकर तसेच राधानगरी प्रशासन जवान उपस्थित होते. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.